ऑलरेडी वी हॅव स्टडीड अबाउट यूज ऑफ दीज अँड दोज. तर आपण शिकलेलो आहोत दीज आणि दोजचा वापर कसा कुठे करायचा आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे ऑलरेडी मी सांगितलं आहे. पण आता ना आपल्याला जर आपल्याला क्वेश्चन्स बनवायला आले तर आपल्याला खूप काही बोलता येतं. जितके तुम्हाला क्वेश्चन तयार करता येतील तितकं तुम्हाला बोलता येतं. मग आज आपण येस नो टाईप क्वेश्चन्स कसे तयार करायचे, कसे फ्रेम करायचे तर आपण आज शिकणार आहोत इकडे. तर इथे मी पॉझिटिव्ह सेंटेन्स दिले, दीज आर माय पेन्स. आता मला असं विचारायचं आहे, हे सर्व तुझेच पेन आहेत का? तर आपण कसा प्रश्न तयार करणार, तर हा जो आर आहे तो मी बाहेर काढते इकडे. हा जर आर हा बाहेर असा काढला, दीच्या बाजूला ठेवला की हा यस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. बघा इथे क्वेश्चन मार्क दिला की यस नो टाईप. दी आर बाहेर काढला की आर हे काय हेल्पिंग वर्ब आहे, आर म्हणजे आहेत. आर दीज युअर, आता माय म्हणू शकत नाही तर युअर पेन्स किंवा युअर बुक्स. मग याचा अर्थ काय होतो की ही सर्व तुझे पुस्तके आहेत का किंवा पेन आहेत का. मग आन्सर काय येणार, यस, हो. दीज आता इकडे ऑलरेडी दिले आहे, यस दीज आर माय पेन्स किंवा दीज आर माय बुक्स. हो ही माझी पुस्तके आहेत. नसेल तर तुम्ही काय म्हणणार की नो दीज आर नॉट माय बुक्स, म्हणजे ही माझे बुक्स नाहीत, किंवा दीज आर नॉट माय बँगल्स, ह्या माझ्या बांगड्या नाही आहेत. ओके. मग ह्याप्रमाणे तुम्ही जवळच्या वस्तू अनेक असतील तर त्यांना कसा प्रश्न करायचा, येस नो टाईप कसा प्रश्न करायचा हे तुम्हाला लक्षात आलं. या ठिकाणी तुम्ही नाऊन वेगवेगळे घेऊ शकता. बघा पेनच्या ठिकाणी बँगल्स घेऊ शकता, त्यानंतर स्टिक्स घेऊ शकता, किंवा वेसल्स घेऊ शकता. असाही प्रश्न करू शकता. मायच्या ऐवजी तुम्ही यूज असं करू शकता की हाऊ यू कॅन देखो आर दीज चॉक्स. बघा माय काय हे चॉक्स आहेत का, मग ते आन्सर कसं आहे ना, यस दीज आर चॉक्स. नसेल तर तुम्ही म्हणणार नो दीज आर नॉट चॉक्स. म्हणजे नेगेटिव्हमध्ये आर नंतर नॉट लागतो. आता हे झालं जवळच्या वस्तूसाठी आणि अनेक वस्तूसाठी. आता दोजलाही सेम आहे, आर बाहेर काढायचं. ती सर्व तुझी पुस्तके आहेत का, आर सेम आर बाहेर काढायचं. आर दोज युअर बुक्स, किंवा मग आन्सर कसं येणार, यस दोज आर माय बुक्स, नो दोज आर नॉट माय बुक्स. हो ती माझी सर्व पुस्तके आहेत, नाही ती माझी पुस्तके नाही आहेत. आता ही माझ्याबद्दल झालं तर आपण चॉक्सबद्दल विचारायचं असेल तर कसं विचारणार. आता पॉझिटिव्हमध्ये दीज आर दोज आर चॉक्स. मग दोज आर ती सर्व काय आहे, ते सर्व चॉक्स आहेत. मग ते सर्व चॉक्सच आहेत का, खडूच आहेत का असं म्हणायचं असेल तर आर दोज चॉक्स. मग आन्सर काय ना, यस दोज आर चॉक्स. आणि जर चॉक्स नसतील तर तुम्ही काय म्हणणार, नो मॅम दोज आर नॉट चॉक्स, मॅम दोज आर बुक्स, असं तुम्ही आन्सर देणार. ओके. ह्याप्रमाणे तुम्ही असे अनेक नाऊन घेऊन क्वेश्चन तयार करू शकता. थँक्यू.